आणि एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यामध्ये चोरीची घटना घडली। या चोरीत चोरट्यानं सोनं चांदी नव्हे तर चक्क सीडी, कागदपत्र आणि पेनड्राईव्ह चोरल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताई बंगल्यामधून काल चोरीची घटना समोर आलेली होती। महत्त्वाची पुराव्यांची कागदपत्र आणि सीडी तसंच पेनड्राईव्ह चोरी झाल्याचा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप आहे। अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बेडरूममध्ये होते, ते गायब झालेत। महत्त्वाच्या सीडी चोरीला गेलेल्या आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे। तर कालच्या चोरीच्या घटनेसंदर्भात एकनाथ खडसेंनी हा मोठा दावा केलेला आहे। महत्त्वाचे कागदपत्र होते, त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात। म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते। बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे। बेडरूममधल्या ज्या माझ्या त्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे। या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या, काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत। मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता। मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती। पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे।